एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 6708। सिन्नर शहरात विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत कोरोना सहायता केंद्राची स्थापना करत मदत वाटपाचे काम केले होते। मात्र लॉकडाऊन काळ अचानक वाढला व तो 3 मे पर्यंत करण्यात आल्याने मदतीचे पुन्हा आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू असून विविध बचत गटाच्या महिलांच्या वतीने या ठिकाणी किट बनवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। 21 मार्च पासून सुरू असलेला लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत करण्यात आला होता। या काळात गरजूंना 2 वेळ अन्नाची भ्रांत होऊ नये या हेतूने सिन्नरच्या विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत कोरोना सहायता केंद्राची स्थापना करून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत स्वीकारून त्याचे किट बनवून गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात आले होते। 14 एप्रिलच्या आत राज्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनचा काळ वाढवत 30 एप्रिल केला। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा काळ वाढवत 3 मे जाहीर केला। त्यामुळे पुन्हा अशा गरजूवंतांना मदत करण्यात यावी या हेतूने दानशूरांना आवाहन करीत मदत कार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे या कोरोना सहायता केंद्रात वस्तुरूपी आलेल्या मदतीचे एकत्रीकरण करण्यासाठी सिन्नरमधील असंख्य महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेत हे काम हाती घेतले असून या वस्तूंचे किट बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे व मदतीचे वाटपही सुरू करण्यात आले आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। माझं नाव अश्विनी बापू भाकरे। आम्ही सिन्नर नगर परिषद एनिवेलियम यांच्यामार्फत काही सेवाभावी संस्था मिळून आपली जी महामारी आलेली आहे कोरोना आजार त्याच्यामुळे लोकांच्या हातातील काम गेल्यामुळे लोकांना एक गरज म्हणून ज्या सेवाभावी संस्था एकत्र येऊन धान्य शिधा कोरडा शिधा वाटप करताय तर त्याच्यात आमचा मदतीचा हात म्हणून दर्पण महिला बचत गटाच्या महिला आम्ही पॅकेजिंगचं काम करतो। नाव पल्लवी बिकन लोणारे। मी प्रज्ञाशील गटातील महिला आहे। कोरोना व्हायरस हा खूप भयंकर आजार असून काही स्लम एरियामध्ये खूप बेकार परिस्थिती चालू आहे। म्हणून आम्ही सिन्नर नगर परिषद मधले सगळे ग्रुप आम्ही लॉकडाऊन घोषित केलेला आहे। त्यामुळं स्लम एरियात खूप प्रमाणात गरीब लोक आहे। त्याच्यामुळं आमचा काही मदतीचा वाटा म्हणून आम्ही मदत करण्यासाठी। नाव छाया भाऊसाहेब शिलावट। माझ्या गटाचं नाव कालिका महिला बचत गट आहे। आम्ही सिन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गटामध्ये आम्ही आहोत। आता जे काही लॉकडाऊन चालू आहे त्याच्यामध्ये असे खूप गरीब कुटुंब आहे की त्यांना एक वेळचं जेवण वगैरे भेटत नाही लॉकडाऊनमुळे, कामधंदा वगैरे नाही म्हणून ते अशा आपल्या सिन्नर नगरपालिके माध्यमातून जे काही भरपूर संस्था आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन जे काही कोरडा शिधा देण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा थोडा का असना आम्ही त्याच्यामध्ये सहकार्य करत आहोत, पॅकिंगचं काम करत आहोत त्याच्यामध्ये। नमस्कार, मी अनिल जाधव, सिटी मिशन मॅनेजर एनिवेलियम। सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यरत असून कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळं आज संबंध जगभरामध्ये महामारी आलेली आहे। या महामारीचा सामना करण्यासाठी शासनाच्या पातळीवरनं वेगवेगळे कार्य चालू आहे। हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने प्रथमतः 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला। त्याच्यानंतर पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। या लॉकडाऊन वाढीच्या कारणामुळं हातावर काम करणारे जे नागरिक आहेत ह्या नागरिकांचं हातचं काम गेल्यामुळं त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा सर्व हातावर काम करणाऱ्या नागरिकांसाठी सिन्नर शहरातील नामांकित विविध संस्था एकत्र येऊन या लोकांसाठी एक हात मदतीचा यासाठी कोरडा शिधा विविध जीवनावश्यक वस्तू कशा त्यांना पुरवता येतील यासाठी एक विचार
पुढे आला आणि सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन एकाच वेळेला एखाद्या भागामध्ये दोन वेळा किंवा 3 वेळा असं डबल त्यांना धान्य दिलं जाऊ नये, त्याचबरोबर प्रत्येक गरजूपर्यंत धान्य कशा पद्धतीनं पोहोचलं जाईल ह्या अनुषंगानं स्वयंसेवकांनी, सर्व सामाजिक संस्थांतील स्वयंसेवकांनी प्रथमतः सर्वे घेतला आणि त्या अनुषंगानं ज्यांना गरज आहे आणि त्यांना मदत कुठल्याही पद्धतीची पोहोचली नाही अशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत कोरडा शिधा देण्याचं काम जे आहे हे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालू आहे। याच्यामध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी एक छोटासा पुढाकार घेतला आणि हे जे कोरडा शिधा पॅकेजिंगचं कामकाज आहे ते महिलांनी या लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी या मध्यवर्ती कार्यालयामध्ये या ठिकाणी बसून पॅकेजिंगचं काम त्या करीत आहेत। याच्यामध्ये उन्नती शहरस्तरीय संघ, त्याचबरोबर सावित्रीबाई वस्तीस्तरीय संघ, भैरवनाथ वस्तीस्तरीय संघ, नारीशक्ती वस्तीस्तरीय संघ अशा विविध वस्तीस्तरीय संघाच्या माध्यमातून बचत गटाने पुढाकार घेतलेला आहे आणि त्या सदस्यांनी एक हात मदतीचा या उद्देशानं पॅकेजिंगचं काम त्या या ठिकाणी करीत आहेत आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यामध्ये एक मोलाचा वाटा त्या उचलत आहेत।